आठवड्यापासून खूप इच्छा होती की 5 अमावस्या गेलेत, एखादी अमावस्या अजून एक करूया म्हणून. आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा. महादरवाजाची डागडुजी चालू असल्यामुळे ही वाट बंद ठेवलेली आहे. ते भांडणं इथं नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भांडणं आहेत. मराठी आणि मराठी. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि ही 2 माणसं न्यायला आले. ओळखते काय बिना दाढीला सोन्या ओळखला असेल. आती जमा मागचा हे बिना दाढीचा माणूस. एका वेळी मोठं बोलायचं दाढी काढायला नसते आपल्या येत वगैरे. अरे त्याला कारणीभूत हे सोन्या आहे. असं आहे भाई डायरेक्ट मशीन. बरं मग इकडे गेलं चांगलं दिसायला. ते आता आपण वाटेत थांबले इथं चहा प्यायला. चहा प्यायला थांबले आपण. चहा प्यायचं नव्हता, डायरेक्ट जायचं होतं मंदिरात. तिथं आल्यावर म्हणते मी एकटा चहा पिणार. जवळपास एक आठवड्यापासून खूप इच्छा होती की 5 अमावस्या गेलेत, एखादी अमावस्या अजून एक करूया म्हणून. आणि याचा योगायोग पण असा होता की आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा, त्या निमित्तानं आपण यावं असं मनातून खूप वाटत होतं. म्हणून हा प्रयत्न होता. म्हणजे काल संध्याकाळीपर्यंत फिक्स नव्हतं यायचं आणि अचानक धप्पा असतो आपल्याकडे. आणि अचानक रात्री 10:30 वाजता सोन्या आपला जो नवीन लुकमध्ये आहे डायरेक्ट धप्पा दिला की आपण जातोय म्हणून. यायलो तयार राहा, जाऊया आपण. 2 वाजता आला एकदम. 2 वाजल्यापासूनचा हे प्रवास आता तुम्ही बघत आलायच. धप्पा कसा वाटला? एक नंबर. एक नंबर. इतकं भारी वाटलं की असं जरासं अपूर्व वाटत होतं. आणि कसं आहे बाळूमामाजी इथं 5 अमावस्या करा म्हणतात. आपल्या चॅनलचं नाव आहे ओव्हरलॉर्ड. लॉर्डच्या पण वरची पती म्हणजे एक्स्ट्रा असतात गोष्टी. तसंच आपण 6वी अमावस्या करावी असं वाटत होतं आणि आपण 6वी अमावस्या करतोय. पण योगायोग आहे. योगायोग वाटत नव्हतं की आम्हाला होईल. झाले योगायोग. 7वी पण झाली सलग. त्याची 7वी झाली आणि माझी 6वी अमावस्या. आणि 6वी अमावस्या ही गुढीपाडव्याच्या ह्यानं झालेली आहे. त्यामुळे तुम्ही समजून जा किती योगायोग आणि भक्तिभावाचं वातावरण आहे. तर आपण मंदिरात इथं आलो आहे. ITI चौकात ओंकार पोद्दार याची वाट बघत बसलोय मी. हे म्हणते मी पण ब्लॉक करतो. ठीक आहे कर बाबा कर कर तुझं करणार माझा नाही. ठीक आहे. आता गाडी दिली मला हातात. हे सोने नावाच्या माणसानं एवढा प्रवास करून आलो रिटर्न बाळूमामाजी इथनं. आता गाडी दिली चालव म्हणून. काय करायचं जिथं चालवलं होतं तिथे दिलं नाही. थोडं काय असं ना चालवेन. हा असा माणूस निम्म्यातून आपल्याला प्रवासात जॉईन करतोय. ओंकार पोद्दार. महादरवाजाची डागडुजी चालू असल्यामुळे ही वाट बंद ठेवलेली आहे. आपण दुसऱ्या दाराने जाणार आहोत.
कालपासूनचा अखंड प्रवास दत्त भिक्षालिंग मंदिराच्या इथं पूर्ण झाला आहे आणि याचं खास आकर्षण म्हणजे निम्यातून उपस्थित झालेले व्यक्तिमत्व. पैसे पडले तर असो, सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडनं पण आमच्याकडनं पण शुभेच्छा बरं का. गुढीपाडव्याच्या लाख शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. या आता अरे मराठी वर्ष आहे. हॅपी गुढीपाडवा. काय नाही, हे मराठी शिकवायला लागेल. मी काय म्हणतो हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडवा मराठी हे भांडणं इथंच नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भांडणं आहेत. मराठी आहे आणि म्हणजे मराठी. काय आनंद आनंद पाडवा म्हणजे. तुम्ही आपलं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मराठीत सांग. चला, मला बॉर्डर जायचं. मराठीत सांग. मराठीत सांग. युट्यूबच्या या चॅनलवरती काय काय बघणं पण मराठीत काय काय खड्डे दिसतात ते दाखवा.